नमस्कार. एम-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे एम-पी-एस-सीने परीक्षा पद्धतीत काही मोठे बदल जाहीर केले आहेत. आणि हे बदल थेट आपल्या उत्तरपत्रिकेशी संबंधित आहेत. चला तर मग हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि त्याचा आपल्या तयारीवर काय परिणाम होईल हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. इथून पुढे होणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तरं लिहिण्याची पद्धत बरीच बदलणार आहे आणि यातली एक छोटीशी चूकसुद्धा आपल्याला महागात पडू शकते. त्यामुळे हे बदल काळजीपूर्वक समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिला आणि मूळ बदल झालाय तो म्हणजे उत्तरपत्रिकेच्या रचनेतच. आता आपल्याला जी नेहमीची एकसंध उत्तरपत्रिका मिळायची ती तशी मिळणार नाही. यापुढे ती 2 स्वतंत्र भागांमध्ये विभागलेली असेल. बघूया हे 2 भाग नेमके कसे असणार आहेत. आधी कसं होतं, एकाच कागदावर आपण आपली सगळी माहिती म्हणजे नाव, नंबर आणि उत्तरं सगळं एकत्रच लिहायचो. पण आता तसं नाहीये. आता मूल्यमापन प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी आयोगाने हे 2 भाग केले आहेत. म्हणजे उत्तरांसाठी एक वेगळा भाग असेल आणि आपल्या वैयक्तिक माहितीसाठी पूर्णपणे वेगळा दुसरा भाग. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भाग 1 हा फक्त आणि फक्त उत्तरं नोंदवण्यासाठी राखीव आहे. तिथे चुकूनही आपलं नाव किंवा इतर काहीही लिहायचं नाही. आणि जो भाग 2 आहे त्यात आपलं नाव, बैठक क्रमांक, सही यांसारखी सगळी वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. याच बदलासोबत बैठक क्रमांकातही एक छोटासा पण महत्त्वाचा बदल आहे. आधी जो 8 अक्षरी अल्फान्यूमेरिक म्हणजे अक्षरं आणि आकडे असलेला नंबर होता, तो आता फक्त 7 अंकी आकडी नंबर असेल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पूर्वपरीक्षेपासून ते अंतिम निवडीपर्यंत आपला हाच एक क्रमांक कायम राहणार आहे. चला, आता वळूया सर्वात मोठ्या आणि कदाचित थोड्या गोंधळात टाकणाऱ्या बदलाकडे. हा असा बदल आहे जो आपल्या परीक्षेच्या स्ट्रॅटेजीवर थेट परिणाम करू शकतो आणि तो नियम आहे 5व्या पर्यायाचा नियम. आता इथे गंमत आहे, पण ही गंमत तितकीच महत्वाची आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले असतील. पण जेव्हा आपण उत्तरपत्रिका बघू, तेव्हा तिथे चक्क 5 गोल दिसतील. मग साहजिकच प्रश्न पडतो की हा 5वा गोल आला कुठून? आणि तो कशासाठी आहे? तर हा 5वा पर्याय खास त्या प्रश्नांसाठी आहे जे आपल्याला सोडवायचे नाहीत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आता आपण कोणताही प्रश्न पूर्णपणे रिकामा, कोरा सोडू शकत नाही. जर आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर आपल्याला हा 5वा पर्याय निवडून तो गोल भरणं बंधनकारक आहे. आणि हो, हे ऐच्छिक नाहीये, तर हे सक्तीचं आहे. आयोगाने एकदम स्पष्ट केलंय की प्रत्येक प्रश्नासाठी 5 पैकी 1 गोल आपल्याला भरावाच लागेल. जर आपण कोणताही गोल भरला नाही तर त्यासाठी आपल्याला दंड बसणार आहे, म्हणजे आपले मार्क कापले जाणार आहेत. ह्याच 5व्या पर्यायाच्या नियमामुळे निगेटिव्ह मार्किंगच्या पद्धतीतही खूप मोठा बदल झाला आहे. आतापर्यंत फक्त चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जायचे, पण आता प्रश्न रिकामा सोडल्यासही गुण कापले जाणार आहेत. हा तक्ता खूप महत्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. जर आपण प्रश्न पूर्णपणे रिकामा सोडला, म्हणजे 5 पैकी एकही गोल भरला नाही, किंवा एका प्रश्नासाठी एकापेक्षा जास्त गोल भरले, किंवा उत्तर बदलण्यासाठी खाडाखोड केली किंवा चुकीचं उत्तर दिलं, या प्रत्येक चुकीसाठी आपले सरळ सरळ 25% म्हणजेच 1/4 गुण कापले जातील. थोडक्यात काय, तर आता चुकीचं उत्तर देणं आणि प्रश्न न सोडवता रिकामा ठेवणं या दोन्हीसाठी शिक्षा सारखीच आहे. आता आपण त्या चुकांबद्दल बोलूया ज्या किरकोळ वाटल्या तरी त्यामुळे आपली संपूर्ण उत्तरपत्रिकाच रद्द होऊ शकते. हे नियम खूप कडक आहेत आणि याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या आहेत. सही फक्त आणि फक्त नेमून दिलेल्या जागेच करायची. पेन फक्त काळ्या शाईचा बॉलपॉइंट पेनच वापरायचा. उत्तरपत्रिकेवर कोणतंही चिन्ह, देवाचं नाव किंवा आपली ओळख पटेल असं काहीही लिहायचं नाही. प्रश्नपुस्तिका क्रमांक अचूक लिहायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तरांच्या भागावर किंवा QR कोडवर कोणतीही अनावश्यक खूण करायची नाही. एक छोटीशी चूक आपली सगळी मेहनत वाया घालवू शकते. तर हे सगळे बदल ऐकून आपल्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हे नियम नेमके कधीपासून लागू होणार आहेत आणि आता यानुसार आपण तयारी कशी करायची. चला, तेही पाहूया. तर एक चांगली गोष्ट ही आहे की हे बदल लगेचच लागू होत नाहीयेत. आयोगाने जरी याची घोषणा आत्ता केली असली तरी हे सर्व नवीन नियम 1 मार्च 2026 पासून होणाऱ्या परीक्षांसाठी लागू होणार आहेत. याचा अर्थ या नवीन पद्धतीची सवय लावून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे.
तर ह्या सगळ्या माहितीनंतर आता शांतपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आता फक्त प्रश्न सोडवण्यासाठीच नाही, तर न सोडवण्याचा निर्णय घेण्यासाठी आणि 5वा गोल भरण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ लागणार आहे. या बदलांमुळे आपल्या टाईम मॅनेजमेंटवर आणि एकूणच परीक्षेच्या स्ट्रॅटेजीवर कसा परिणाम होईल याचा आत्तापासूनच विचार करा. या नवीन नियमांना घाबरू नका. उलट त्यांचा सराव करून आपल्या तयारीला एक योग्य दिशा द्या.